नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पिता आणि माझ्या किचन कुकिंग व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी दाखवणार आहे किचन हॅक्स. आता आपण जे लसूण आपण सोलायला एकदम गडबड घाईमध्ये फास्ट सोलून होत नाही, त्याच्यासाठी एक ट्रिक आहे. असं घुसळण्याची रवी असू देत, नाही तर आपलं हे चिमटा असू देत, तुम्ही असं लसूण त्याच्यावरती गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे पूर्ण गड्डा हा, जेणेकरून गरम केल्यामुळे इझिली ह्याच्या पाकळ्या सोलल्या जातात लसणाच्या. आपल्याला त्रास पडत नाही. खूप छानपैकी असा लसूण फास्ट सोलून होतो. 5 ते 10 सेकंद होईल एवढंच आपल्याला गॅसवरती हा लसूण धरायचा आहे, जास्त वेळ नाही. आणि आता चाकूच्या साहाय्याने मी असं गरम असल्यामुळे मी चाकूच्या साहाय्याने मी काढून घेतलेलं आहे. पाहू शकता, एक लसूण पाकळी सोलून पण निघालेली आहे चांगली. आता अशाच मी सर्व पाकळ्या इझिली सोलणार आहे लसूण. आपल्याला घाई गडबडीच्या वेळेस हे तुम्ही असे करू शकता स्वयंपाकासाठी. आणि जास्त प्रमाणात आपल्याला लसूण सोलायचं असेल त्यावेळेस आपण ही इझिली आपलं काम सोपं होतं एकदम. पाहू शकता, एकदम छान असं सोलून निघालेलं आहे आणि आपल्या नखांना सुद्धा त्रास पडत नाही. आणि आपले भरपूर प्रमाणात कपडे असतात घरी किंवा घाण असतात, मुलांची कपडे डाग पडलेले असतात, ते निघत नाहीत डाग पडलेले. आणि आपल्याला जे धोबी लोक ब्लिचिंग पावडर वगैरे वापरतात किंवा त्यांची ट्रिक आपल्याला सांगत नाहीत, त्यांनी कशाप्रकारे साफसफाई करतात कपड्यांची. आता मी इथं दाखवणार आहे तुम्हाला. ही रेग्युलर पावडर आहे धुण्याची, कोणतीही घ्या तुम्ही. आणि 4 ते 5 चमचे घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये मी एक इनोचं पॅकेट मिक्स करणार आहे. आणि ही पावडर आपल्याला 7 ते 8 दिवस, आठवडाभर ही जाते. रोज 1 चमचा हा कपड्यांना वापरायचा आहे आणि ह्याच्यामध्ये असे इनो मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यामुळे एकदम चमकदार असे कपडे आणि साफ होतात एकदम धोब्यांच्यासारखं. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओ तुम्ही शेअर करत नाही, शेअर नक्की करा. माझ्या व्हिडिओला लाईक करत नसाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. तो पण माझं सर्वांना धन्यवाद.